गुड मॉर्निंग मित्रांनो, सुप्रभात. चला गाडी घेऊन निघूया. आता वाजले सकाळचे 6:49. गणपती बाप्पा मोरया. हर हर शंभो, हर हर महादेव. ओके ओके ओके. गणपती बाप्पा मोरया. सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. वैभव आटुगडे आपलं नाव आणि चॅनलचं नाव सेमच आहे, तर थोडंही संदेह करू नका आणि सबस्क्राईब करून टाका. तर मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल, आपण आता निघालो आहे कुठे? सकाळच्या 7 वाजता निघालो म्हणजे 6:50ला. एवढ्या लेट तर आपण कुठे जात नाही. कुठे निघालो आहे तर लवकरच तुम्हाला समजा. थोडं इथून बाहेर पडतो, मग आपण बोलूया. चला मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या आवडत्या रोडवरती, पाम बीच रोडवरती. तर आपण आज कुठे निघालो आहे? तर आपण आज निघालो आहे पुण्याला कोथरूडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं एक सुंदर असं म्युझियम खोललेलं आहे. तर तिथे निघालो आहे आपण. म्हणून जेव्हा पण आपण गड किल्ले करू किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलचे ब्लॉग करू, ते सगळे प्युअर अँड प्युअर मराठीत असतील. बाकीचे माझे ट्रॅव्हल सिरीज किंवा बाकीचे सिरीज असतील त्या हिंदी मराठी मिक्स असतील, इंग्लिश. तर समजून घ्या भावाला. जय शिवराय, जय शंभो, हर हर महादेव. भारी वाटते. म्हणजे थोडा इतिहास वाचला ना तर आपल्याला समजून जातं त्यांची व्हॅल्यू काय आहे, त्यांनी काय केलं आहे. मी पण तुमच्यासारखाच होतो, मला पण काय घंटा माहिती नव्हतं. म्हणजे महाराजांबद्दल माहिती होतं, पण संभाजी महाराजांबद्दल काय माहिती नव्हतं. सो नंतर थोडा वेळ मी अभ्यास केला, सर्व काही केलं, नंतर मला समजलं शिव आणि त्याचा छावा दोन्ही इम्पॉर्टंट आहेत आणि दोन्ही खतरनाकच लढले. वा वा, काय वाटतं यार. सकाळ सकाळी रायडर्स सकाळ सकाळी भाई एवढं भारी वाटते ना. हा हा हा, कारवा. आणि जी सकाळ नेहमी मला दुसरीकडे बघायची असते, ती नेहमी मी इथेच बघतोय. लेट होतोय रे उठायला, काय माहिती का आयुष्यात एवढा लेट का व्हायला लागलं. पहिला लय लवकर उठायचो, लय लवकर जायचो. ठीक आहे, लेट तर लेट, पण जाऊ आपण थेट. चला. आणि भावानो, वायझर तुटलं आहे. सॉरी. ते मी ऑर्डर दिले, पण ते यायला टाईम लागते. पण बोललो तो पण राईड नाही करू शकत, म्हणून हाच वायझर लावून मी फिरतोय. ब्रोकन वायझर. माझ्या चॅनलचं नाव चेंज करू का? ब्रोकन रायडर. मस्ती करतोय. बट बाकी सगळं, अरे यार गाडी बंद पडली यार, ढकलत नाही लागते. तर चला आपण निघूया आपल्या स्वराज्याची म्हणता नाही येणार, ते फक्त किल्ल्यांची वेळी म्हणू. फक्त आता निघूया आपण आपल्या राईडला, महाराजांच्या म्युझियमला भेट देऊया. कोथरूडमध्ये, पुणे कोथरूडमध्ये आहे. चला मित्रांनो, बघा ना, काय असं गुलाबी छटा पसरले, लाल भगव्या गुलाबी. वा वा, काय भारी वाटते. हेच जर मी आता लोणावळा सनराईज पॉईंटला उभं राहून बघितलं असतं ना, किती भारी वाटलं असतं. ठीक आहे, काही नाही. आपण चाललेलो आहोत कोथरूडला, पुण्याला. आणि काय रे हे दृश्य रे, मनमोहक दृश्य आहे. आणि काही बोला, जेवढं बघेल तेवढं कमी आहे. वा, एक आपला स्वराज्यच बोलतोय, आपल्या देशाचा झेंडा आणि इकडे सूर्याचा उदय. वा, काय सुंदर अशा दोन गोष्टी बघायला भेटल्यात. आणि आपण आलो बेलापूरमध्ये. 7-9 झालेत. तब्बल 15 मिनटामध्ये आपण पोहोचलेलो आहोत. ट्रॅफिक नसलं ना, झंझट नसते, फटाफट जाता येतं. आता मी विचार करतो इकडून जाऊ का इकडून जाऊ. चला बेलापूरमधून जाऊ. आज काय ट्रॅफिक नसेल आत्ता मॉर्निंगला. एवढं बघूया काय होतंय. असलं तर असलं. ए भाई, अरे कसा चालवतोयस रे. आणि मित्रांनो, काय सुंदर असा सूर्याचा गोळा दिसतोय, तो लाल बुंद. आणि माझ्या समोरच आहे. कंटिन्यू मला त्याला लुक देत जायचं आहे. मी वायझर माझा ऑन केला आहे, कारण की एवढा वेळ आपण सूर्याला सहन नाही करू शकत भाई, समोरासमोर. पण हा वाला जो फेज आहे ना, हा ओके फेज आहे. बट जो 11 नंतरचा जो फेज येतो ना सूर्याचा, तो नाही आपण टॉर्चर करू शकत. तेव्हा असं समोर असेल ना, मग कहाणीच खतम होईल तिथे. आणि तुम्ही बोलू असाल मागे कोण आहे, तर मागे माझा डब्बा आहे आणि आपण एकटेच चाललो आहे या राईडवरती. तर बघूया काय होतं, पुढचं आयुष्य कसं जाते, सुंदर होतंय का नाही होतंय. नाहीतर लग गए. तर चला जरा
स्पीडअप करतो आणि थोडं पुढे जातो, कारण की लोणावळ्यामध्ये ट्रॅफिक लागणार, पुण्यामध्ये ट्रॅफिक लागणार, ते आपल्याला वाचवायचं आहे. आणि आपण मस्त असे एक सुंदर असे मिसळ खाणार आहे. बघूया कसं तिथे काय माझा रिॲक्शन आहे, मी सांगेल. तुम्हाला माहिती आहे मी नाही आवडलं तर डायरेक्ट बोलतो चांगली नाही, आवडलं तर डायरेक्ट बोलतो आवडलं. ठीक आहे, हे ट्रॅफिक आहेत सुरू सकाळी सकाळी, पण कसे काय आहेत काय माहिती. चला, हो फॉर द बेस्ट, जे काय होईल चांगलंच होईल. फक्त आपण राईड करायची नीट. आणि भाई इंडिकेटर देऊन क्रॉसिंग करा यार. एक जण मी वेल्हापूरमध्ये जाते सरळ डायरेक्टमध्येच उठलं आहे. मी थोडक्यात ठोकता वाचलो आहे, नाहीतर मी असा खच्चीत झालो असतो आडवा. दुसऱ्याच्या चुकीमुळे आपले लागतात, आपल्या चुकीमुळे पण लागतात, पण दुसऱ्याच्या चुकीमुळे जास्त लागतात, लक्षात ठेवा. ठीक आहे, चला आपण खारघरमध्ये आपल्या कॉलेजच्या एरियात हा क्रॉस करू आणि पुढे जाऊ. पण सूर्याला मला बघूच वाटतं यार सारखं सारखं, काय म्हणजे माझे डोळे फिरले तिथेच. हे बघा ना मित्रांनो, काय असं लाल असं आसमंद पसरलंय आणि इकडे सूर्याचा गोळा, तेजस्वी गोळा, एक असं एकदम भारी वाटतं. बायकर्स पॉईंट आलेला आहे, कामोठे सर्कल बायकर्स पॉईंट. इथे जे मुंबईवरून रायडर येतात ना, ते इथे स्टॉप घेतात, कारण की ते लांबून येतात ना, मग त्यांना थोडा स्टॉप घेतला. जे आपल्या इथले रायडर आहे ते एकतर पनवेल, नाहीतर आपला पळसपे फाटा, नाहीतर डायरेक्ट मग पुढे खोपोली, असे स्टॉप घेतात. आणि मग सगळे लोणावळ्यामध्ये तर सगळेच थांबतात. असं काय आहे तर तुम्ही इथे रुकत असाल तर रुका बिंदास्त. आणि पुढचं ट्रॅफिक बघून मला हे नैराश्य झालं. सो अरे भाई रायडर्स, रायडर्स इथे KTM रायडर्स. पण आपण सोलो रायडर, आपल्याला काही नाही. तुम्ही या आणि जावा, आम्ही एकटंच जाणार. एकला चलो रे बाबा, एकला चलो रे. ह्याने ब्लॉक केला मला यार. इर्टिगावाले काय यार, सगळे वॅगनर आणि इर्टिगावाले असे काय करतात यार, आम्हाला जाऊच देत नाही. मावशी थांब मावशी इकडं पण बघ, तिकडंच बघतेस. एवढं मोठी गाडी आणली मी आणि तू लक्ष नाही तुझं. हे ट्रॅफिक क्रॉस करून भेटतो भाई. राइडर कितने स्वीट लग रहे हैं ना. पता नहीं हमारे कब दिन आएंगे. BMW तो ले लिया बट कोई कपल ही नहीं मिल रहा है. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. मित्रांनो आता वाजले 7:30 आणि आपण पनवेलमध्ये. तिथे सिग्नलवरती थोडा टाईम लागला. ट्रॅफिकचे लफडेच होते सगळीकडे. आणि हे ट्रक का एवढं सकाळी मला दिसतं, मला तेच कळत नाही. मोस्टली मी लेट आहे का ते लेट आहेत मला तेच कळत नाही. ठीक आहे मित्रांनो, आपण येऊन पोचले पळसपे फाट्याला. 7:36 झालेत. माहिती नाही आज काय, मला फक्त लोकेशन सांगूच वाटतंय. मागे काय बोलूच वाटतं. सध्या मी वेगळ्या झोनमध्ये महाराजांच्या विचारांमध्ये मी जे मी काय वाचलं आहे, जे काय मी बघितलं आहे, मी ते कसं आता जर एक्सप्रेस झाला मी काही पण बोलून टाकेल, ते नको हे करायचं मला. थोडा मी टाईम घेतो माझा. पण जसा मी आय थिंक नाश्ता बिष्टा करायला थांबेल ना, आय थिंक त्याच्यानंतर माझा मूड सेट होईल किंवा माझा फेस सेट होईल. ठीक आहे. तर पण एवढं हे ट्रॅफिक बघून ना भाई नको वाटतंय मला आता. कारण की एवढं सगळं ट्रॅफिक त्या साईडला निघालं आहे, म्हणजे लोणावळा घाट चांगलेच लागणार आहेत माझे. मेन तो घाटच आहे रे. घाटामध्ये ट्रॅफिक लागले ना जरा नको होतं. जसं प्लेन रोडला का वाटत ना, गाडी थांबते एका ठिकाणी. पण घाटात थांबली ना मग त्याला ब्रेक दाबून धरा, पाय टेकवा, हे करा आणि ते करा. 4 गोष्टी एकसाथ कराव्या लागतात. ते नको वाटतं. पण तुम्ही कधी स्वर्गाचा दरवाजा पाहिला आहे का? स्वर्गाचा रोड पाहिला आहे का? नसेल पाहिला तर हा बघा रोड स्वर्गाचा. समोर बघा कलावंती, प्रबलगड. हा काय वाटतं यार. मित्रांनो आपण येऊन बसलो शेडुंग टोलला. किती असं वाटतं वर्षाने आलो आहे म्हणा मी. थांबा मला आठवू द्या. हा रे, म्हणजे मी बाईक जेव्हा काढतो तेव्हा इथून जातो, नाहीतर मग एक्सप्रेसवेनीच गेलो आहे कारनी. हा रे, जेव्हा BMW घेतलेली तेव्हा गावी गेलो ना पहिल्यांदा, तेव्हाच मी गेलो या रोडने. त्याच्यावरती आता आई शपथ 1 वर्ष झालं मी लोणावळ्याचं दर्शन नाही घेतलं इकडून. आई ग, तू आहे माझ्या, तू कसला रायडर रे? काय रायडर बनेगा रे तू? क्या गुंडा बनेगा रे तू? काय रायडर बनेगा? काय यार, जाऊ द्या, काही नाही. आलोय
म्हणजे असं वाटत होतं मला की मी ह्या रूटला नाही आलेलो, जायचं पण सारखं सारखं तुम्हाला काय ते लोणावळा पॉईंट दाखवू. खूप वेळा तुम्ही बघितलं आहे इथं पण रायडर्स, व्हिजिटिंग रायडर्स सारखं काय तो पॉईंट दाखवू तुम्हाला. खूप जण दाखवतात, मी पण दाखवलं आहे. काय बोलू, जरा वेगळं काहीतरी बघूया म्हणून मी जवळ आता ना सिलेक्टिव्ह पॉईंट्स करतो. सिलेक्टिव्ह म्हणजे ठराविक पॉईंट्स जायचं यायचं हे करायचं. आता मोस्टली ना मला आता ना खूप असं महाराजांबद्दलचं प्रेम ना खूप वाटलं आहे. आपले छत्रपती संभाजी महाराज आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज या दोघांबद्दल. तर मला गड किल्ले त्यांची माहिती एक्सप्लोर करायला जास्त आवडतं आहे. काय माहिती का, पण पहिलं पण आवडायचं, पण आता अजूनच माझी इच्छा वाढली की मी आधी ते करावं. आधी माझा महाराष्ट्र फिरावा, माझे गड किल्ले फिरावे माझ्या महाराजांचे, आणि मग मी बाकीच्या गोष्टी कराव्या. कारण की जर मी माझाच इतिहास नाही नीट माहिती मला, मी त्या गोष्टी बघितल्याच नाही तिथे जाऊन, तर उपयोग काय बाहेर जाऊन. बात तो सही है. कळालं का? असं आहे माझं वैयक्तिक मत आहे. आता हे तुमचं मत डिफरंट असू शकतं, प्रत्येकाची वेगळी चॉईस आहे. आता व्हिडिओ बघायची का नाही हे तुमच्यावरती, पण मित्रांनो हे असं काही स्पेसिफिक टू फक्त मराठी ऑडियन्सनीच बघावं असं काही नाही आहे. कोणीही बघू शकतं, त्यात काही वाद नाही आहे. यात आपण काही धर्मवाद जातीवाद काहीच नाही आहे. जे चांगले वागतील एकमेकाशी, जी काहीच लोक असतात जे वाकडे वागतात आणि नाश करतात सगळ्याचा, ठीक आहे, त्यांचं आपण काय करू शकत नाही. त्यांना आपण उत्तर देऊ शकतो तोडीस तोड, पण बाकीचे आपण एकत्र येऊन एकजुटीने राहू शकतो. एवढंच मला बोलायचं. आता कुठेतरी जरा खाण्याचा एक स्पॉट बघतो. भूक प्रचंड लागले यार. मला असं वाटतं काहीतरी खावं, पण हा रोड बघितला ना थांबूच वाटत नाही. असं 1 वर्षाने आलो यार. शिट. ओ हो कसा विसरेल मी हे कर्व्स, हे ट्विस्ट अँड टर्न्स, ही वळणं. ऐक. आणि मराठीमध्ये तुम्हाला ब्लॉग आवडतात का नाही कमेंट करा मित्रांनो, म्हणजे मला समजेल. तुम्ही कमेंट नाही करणार, लाईक नाही करणार तर मला समजतच नाही तुम्हाला काय आवडतंय, ठीक आहे. आणि हिंदी ऑडियन्स थोडा, ज्यांना मराठी नाही समजत, जे माझ्या चॅनलला आधीपासून जोडले, त्यांना थोडा मध्ये थोड्या अशा मराठी व्हिडिओ. काय झालं इथं, लफडा आला का काय? काय पोरं छपरी रायडरगिरी करतात ना, कसे पण येतात इकडून तिकडून घालतात ना, मग त्यांचे लफडे होतात आणि मग त्यांच्यामुळे आमचं नाव खराब होतं. जे पद्धतशीर गेअरअप होऊन इज्जतमध्ये चालवतात, मग गेअरअप करून पण काही छपरीगिरी करतात, पण जे इज्जतमध्ये चालवतात ना त्यांचं नाव खराब होतं. चला काय आता त्यात करू शकत नाही आपण. ऐक, हा रोड बघून ना पुन्हा असं एकदम मन भरून गेलं. असं वाटत नाही मी 1 वर्षाने आलो, असं वाटतं मी कालच येऊन गेलेलो. एवढं ताजं आठवण येत आहे माझ्या. आणि डोळे बंद करून इथले ट्विस्ट अँड टर्न्स मारू शकतो. हां भाई मस्ती नाही करत. तर चालवता मला असं एक सुचलं की ज्या आपल्या महाराष्ट्रातल्या शाळा आहेत, महाराष्ट्र काय पूर्ण भारतामधल्या ज्या शाळा आहेत ना, त्या सगळ्यांनी ना आपल्या म्हणजे लहान मुलांना, त्यांच्या शाळेतल्या मुलांना सहलीला नेता ना तुम्ही, तर त्यांना गड किल्ल्यावरती न्या. असं वॉटर पार्कला नेण्यापेक्षा, कुठल्या गार्डनमध्ये नेण्यापेक्षा, ते त्याच्यापेक्षा ना आपल्या गड किल्ल्यांवरती न्या. तिथला इतिहास सांगा त्यांना, त्या गोष्टी काय इम्पॉर्टंट आहेत, हे सर्व आपण का जपलं पाहिजे, ह्याचं मिनिंग काय आहे हे त्यांना सांगा. तेव्हा कुठे जाऊन ना आपला देश सुधरेल, आपले विचार सुधारतील आणि आपली पुढची पिढी तरी एकत्र येऊन राहील. आत्ताच्या पिढीमध्ये खूप नशवंत लोक आहेत, पण पुढच्यांचं तरी आयुष्य सुंदर होईल. तर हा एक माझ्याकडून एक काय म्हणतात त्याला, एक सुझाव आहे. आता ह्याच्यावरती इम्प्लिमेंट करायचं नाही करायचं तर तो त्यांचा प्रश्न आहे. बट मला तर आवडेल. जर मी शाळेत असतो ना तर मी नक्कीच आवडलं असतं मला. पहिलं एकदा पोरांना वाटेल काय आहे कुठे नेतात, पण जेव्हा त्यांना त्याची आवड निर्माण होईल ना, तुम्ही आवड निर्माण करून द्या, मग मुलं आपल्या मनाने येतील प्रत्येक वेळी पिकनिकला. आणि भाई रस्ता मोकळा भेटला आहे आणि नो लिमिट्स आहे, तर जरा बुंग बुंग करूसं वाटतं आहे, पण लिमिटमध्येच करायचं, कारण की कोणी पण अडवू शकतं कधी पण. तर लक्ष रोडवर.
आणि मिरर्समध्ये बाजूला कोण आहे, इकडून कोण येतं, तिकडून कोण येतं, पूर्ण कंट्रोल. रोडचा चारी बाजूचा कंट्रोल पाहिजे, मगच तुम्ही मस्ती करू शकता. पण करूही नका, मी तर सांगेल करू नका. मस्तीच्या ना आधी खस्ती व्हाल. नाही का मित्रांनो, काय व्ह्यू आहे बघा ना हे. हा हा हा, खतरनाक अशी फ्रेम आहे यार. ड्रोन असताना खूप भारी तुम्हाला दिसलं असतं, बट हे बघून असं मन भरलं माझं, एकदम प्रसन्न झालं. मी त्या झोनमधून बाहेर आलो. आता मी नीट तुम्हाला सांगू शकतो की मी काय विचार करत होतो, माझ्या डोक्यामध्ये काय काय चालू होतं. तर मित्रांनो, जो छावा सिनेमा आहे ना, तो फक्त मराठ्यांनी नाही, सर्व धर्मांनी बघावा, सर्व धर्मातल्या लोकांनी बघावा. आणि अक्षरशः त्याच्यामध्ये जे दाखवलं ना, ते किती तुम्ही 10% पण नाही आहे जे रिअलमध्ये झालं असं बोलू शकता. म्हणजे हिंदू मुस्लिम किंवा बाकीचे धर्म हे याच्यामध्ये वादच नव्हता. हा वाद होता स्वराज्याचा. जातीवाद नाही आहे त्यामध्ये, काय त्यामध्ये फक्त कोणाचा विचारांमध्ये वाद आहे. आता कोणता पण पहिला स्पॉट येईल ना जे खायचा, काहीतरी नाश्ता, यार तिथे थांबतो भाई, लय भूक लागलं आहे, चला. भावांनो, माझं म्हणणं असं ह्याच्यामध्ये अडकलं आहे, वेगळ्या स्थितीमध्ये अडकलं आहे की मी मॅगी खाऊ का पोहे खाऊ का इडली खाऊ, सकाळचा नाश्ता काय करू, ह्या सिच्युएशनमध्ये अडकलं आहे. तर नंतर मला आठवलं की पोहेच बोलतो आहे, मॅगी सकाळ सकाळी चांगलं नाही आहे. आई ग, समोर तर बघा, आईला धुक्याची चादर पसरली यार. ते आता धुके असले तर बरं, नाहीतर धूरबीर असायचा. आय थिंक धुकेच आहेत. बरं झालं निघालो मी घरातून बाहेर. तर आई ग, हा मला जरा डोळे उघडून बघू द्या नक्की काय आहे. धुक्यांची चादर आहे भाई, धुक्यांची चादर पसरले चारी बाजूला. हां, तर माझं मन चाललं आहे काय करू. मिसळ तर पुण्यातच खाणार मी, ते ठरलं आहे. तर आता मिसळ नाही खाते, पोहे, उपमा नाहीतर इडली, या तिघांपैकी एक काहीतरी आयटम आपण खाऊया असं माझं चाललं आहे. मॅगी कॅन्सल आउट केली मी, कारण की सकाळ सकाळी नको आहे मॅगी, चांगली नाही सकाळ सकाळी. ला 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 हा हा, हे धुंद धुंद गुलाबी हवा. आणि खोपोलीला आलो रे, खोपोलीला आलो. हा जसं ट्विस्ट चालू होतो ना तसं पण. आणि इथे बघा काय भगवा फडकतोय रे आईच्या गावान. हे बघा नदी, बघा काय भारी वाटते ना. खोपोली झालं एकदम असं भारी वाटतं, प्रसन्न वाटतं अशी नदी बघून. महाराजांचा मठ आहे, स्वामींचा मठ आहे आपला. आणि इथे भाई, आणि इथे आपले छत्रपती शिवाजी महाराज. वा, मुजरा असावा राजे, मुजरा. आणि त्यांची टोपी काय बोलतात यार, मला नाव हिचं माहीत नाही, जिरा टोप. हे नावं जरा ना माझे एकदम फालतू आहेत, मला काहीच माहिती नाही आहेत हे नावांमध्ये जरा गफलत होते माझी. बाकी सगळं ओके ठीक आहे. आता बघूया, इथे जर कोण इडलीवाला भेटला तर तिथे थांबूया आणि इडली खाऊन जाऊया ना पुढे. काय पण बोला यार, महाराजांबद्दल बोललं ना एकदम असं अंगामध्ये अशी जोश येतो, स्फूर्ती येते, एकदम भारी वाटतं, एकदम फ्रेश. चला खोपोलीतून निघूया बाहेर, खायचं बघूया पहिलं. पण इथे जाऊया, श्री समर्थ कृपा स्नॅक्स कॉर्नर. आम्ही इथे एकदा जेवलेलो म्हणून मला आठवतं आहे, चांगली चव आहे म्हणून मी युटर्न घेऊन आलो. युटर्न घेऊन स्पेशल इथे आलं, जास्त लांब नव्हतं गेलं, इथल्या इथेच होतं. ऐक आता इथे गाडी कुठे लावू, साईडला इकडेच लावतो, काही इश्यू नाही. चला नाश्ता खाऊया यार, असलं पाहिजे चांगलं, म्हणजे काही टेन्शन नाही. आम्ही जेवलेलो, नाश्त्याचं माहिती नाही मला सीन. तर मित्रांनो, एवढा मोठा डोसा मी कधी संपवणार काय माहिती. बघूया, खाऊया आणि कल्टी मार. तर मित्रांनो, आता वाजलेत 8:40 आणि आपण इथे जवळजवळ अर्धा तास वेस्ट केला आहे. वेस्ट का केला माहिती आहे का, डोसा ना लायकीच नव्हती रे त्याची.
पण आता पैसे दिलेले ना तर खायला लागणार होता म्हणून मी थोडा खाल्ला. थोडा म्हणजे खाल्ला म्हणजे मसाला तसाच फेकला. फक्त ते पापड खाल्ला. आई घातली सगळ्या सकाळची काशी झाली. काय आता होतं कधी कधी चुका माणसाकडून. सॉरी, माफ करा मला. पुढच्या वेळी मी नाही थांबणार इथे, तुम्हाला सांगणार पण नाही इथे थांबा. ओके काका बोलले थांबा, मला जरा साईड घेऊ द्या, पुढची ऑटोला ओव्हरटेक करू द्या आणि मग तुझा बाळा, असं काका मला बोलत आहेत. म्हणून मी शांत थांबलो आहे. पण काका काय जातच नाही आहेत, मलाच जावं लागेल. मग बोला ना काका, तुम्हाला राईटला जायचं होतं, काय नाटकी केली. टाईम नंतर या घाटात आलो ना, मला माझी पहिली मेमरी म्हणजे कसं मीटरवरती पहिल्यांदा आलेलो ना ते दिवस आठवले भाई. सुहास होता, म्हात्रे होता, नीरज आपला आणि मी, आम्ही तिघं. त्याची KTM ड्यूक 390, म्हात्रेची हिमालया 410, हां हिमालया 410 आणि माझी मेटिओर 350. अशी काय आमच्या गाड्या होत्या. आणि ना भाई मी फर्स्ट टाईमच घाटा बेटात असं बाहेर आलो आहे गाडी घेऊन. त्या दोघांनी मला ॲक्च्युली ना, त्या दोघांनी मला चट लावली रे बाईक रायडिंगची, ट्रॅव्हलिंगची. आणि साले दोघं आता राईडला येतात. बाईकर इज्जतच नाही मला आईच्या गावात. चला काय आता करणार, इज्जत नाही तर नाही. घाट बोललं की ना जीव की प्रेम, मजा येते रे. हे मिस करतो मी, खरंच मिस करतो. म्हणजे तुम्हाला वाटत असेल हा येत तर नाही, 1 वर्षाने आलं आणि बोलतं मिस करतो. अरे हे प्रेमच असं असतं रे बाळा. मिले तो कभी नहीं, जब भी मिले तो ऐसे मिले कि किसी को भड़क भी ना लगे कि बहुत टाइम बाद मिले. अरे कहना क्या चाहते हो? मला आठवतं ह्या टर्नला माझी अशी फाटलेली ना मीटरवरती. बोलू चढवू कशी भाई, एवढा मोठा टर्न कसा घेऊ, पुढे गाडी मागे गाडी. पण मी त्या दोघांच्या बरोबर राहून थोडं मॅनेज करत होतो, त्याच्यामुळे जरा कॉन्फिडन्स. ते दोघं जर नसते ना सुरुवातीला तर माझा विषय खल्लास, मेलच असतो मी इथं गाड्यांच्या खाली येऊन. म्हणून जर तुम्ही नवीन रायडर असाल ना मित्रांनो, अनुभव नसेल, नवीन असाल तर प्लीज एकटे नका जाऊ, कोणीतरी घ्या सोबत आणि त्याच्यावर जा. एकटे नका जाऊ, कोणी असेल ना मित्र, तुमचा भाऊ बिऊ, कोण मोठा, कोण काका घरात कोण, त्यांना घ्या सोबत ठेवा. डबल सीट जावा वाटलं तर. म्हणजे ते कसं तुम्हाला सांगू शकतात, कॉन्फिडन्स देऊ शकतात. एकटा असलं जी फाटते ना बाबा, अरे खतरनाक, जीव जाऊ शकतो, दुसरं काय नाही. मग त्याच्यासाठी थोडं सांभाळून मी सांगतो, कारण की मी एक्सपिरियन्स केला रे, म्हणून मी सांगतो. नाही तर मी कशाला सांगतो काय. आणि मित्रांनो आपण आता आलो आहे शिंगरोबाच्या मंदिरात. हे मिसिंग होतं भाई. जय शिंगरोबा, काळजी घे रे देवा. राईड सफल होऊ दे. चला आता काय टेन्शन नाही, बिना घोरीच आपण जाऊ शकतो. आपल्यावरती महाराजांचा आशीर्वाद आहे आणि शिंगरोबा बाबाच्या पाया पडलो आहे आपण. हा लय बेकार टर्न भाई. इथे ना ट्रक बिक थांबलेले, मी म्हणजे इथेच माझी गाडी बंद पडलेली आईच्या गावात. सुरुवातीला काय ते दिवस होते यार. आणि आता बघा काय कुठे गाडी BMW घेऊन फिरतोय बाई, कुठे गाडी बंद पडत नाही ना, काय नाही. मजा येते. पण काय माहिती कसं मी एवढं डेव्हलप झालो, म्हणजे माझ्या स्किल्स एवढ्या वाढवल्या, स्किल सेट एवढा पॉलिश केल्या की मी मीटिओर घेतली. म्हणजे पहिली तर माझी ऐपतच नव्हती की मी कोणती बाईक घेईल किंवा गाडी घेईल. मी ती घेतली, चालवायला पण येत नव्हती, चालवायला शिकलो, ते झालं. मग मी राईड करायला लागलो, यूट्यूबचे ब्लॉग्स बनायला लागलो. मी पहिला खूप कॅमेरा शाय पर्सन होतो. हां मला आठवतं ना भाई, मी कोणी कॅमेरा ऑन केला ना फोटो बिटोला पण मला असं लाजायचं जाम. नंतर मग मी कॅमेरा फ्रेंडली झालो आणि हा गाडीवाला कुठे अडकला. चल ना बाळा, तुम्ही जर बाईकने जाता ना तर इथून जाऊ शकता. चल भाऊ चल. इथून खालती उतरायचं, तिथून एक्सप्रेसवेला चढायचं आहे. पण बाईक अलाव नसल्यामुळे आपण नाही चढू शकत, मग आपण इथूनच जायचं. हे पावसाळ्यात ना भारी वाटतं, इथे पाणी बिणी पडतं असं आणि हिरवंगार सगळं दृश्य खूप भारी वाटतं. मजा येते असं बघायला. आणि मेंढर हॉर्न नका देऊ, नाहीतर ते इकडे तिकडे पळतील. थोडं आरामात जाऊ दे.
अच्छा अच्छा अच्छा. मित्रांनो आपण लोणावळा पॉईंटला आलो आहे, सॉरी घाटामध्ये आलो आहे. लोणावळा का खंडाळा घाट सॉरी. तर एवढं जोरात वारं सुटलं आहे ना, आई शपथ पूर्णच्या पूर्ण गाडी इकडे तिकडे होते माझी. आईच्या गावान अवघड काम आहे. अरे भाई इथे थोडा एक ब्रेक घेऊ आपण आणि मग पुढची स्वारी करू. ठीक आहे. वेट बॉईज वेट. हे बघा कसलं वार सुटलंय आईच्या गावात. हो दिसते का नाही, पण ना गाडी पण हलते माझी अशी अशी. एवढं वार आहे बघा, एवढं वार आहे बापरे. चला बघूया कोण येत नाही ना मागून. ओके ओके लयच वार आहे यार. बघा तुम्हाला दाखवतो. हो भाई मलाच फेकतोय बघा. बापरे बाप खूपच वार आहे. चला इथून पहिल्यांदा माझी फाटली इथे एवढी की एवढं तुफान वाऱ्याने मला बाईक सोबत तिकडे ढकललंय. म्हणजे विचार करा किती जोरात विंड येते. चला चला इथे बायकर्स पॉईंट. इथे पण नाही थांबायचं आपल्याला. काय मस्त नजारा दिसतो इथून. तुम्हाला इथे दाखवतो. थांबा थांबा दाखवणार सगळं दाखवणार, फक्त तुम्ही थांबा. ऐक हां मला पण बघू द्या. वाव काय दिसतंय ना. 1 2 3 गो. तर इथे आपली गाडी, हा रोड आणि हा खालचा परिसर काय दिसतोय ना भाई जबरदस्त. आणि ना तिथे एवढं विंड होतं ना, इकडून असं गाडी आणि मी पूर्ण असा इकडे इकडे इकडे. चला आता मिसळ पॉईंटला जाऊ आणि आपल्याबरोबर कोण आपल्याबरोबर जोडणार आहे ना या ब्लॉगमध्ये तुम्हाला आवडेल. चला पुढे जाऊ. So please subscribe करा, सरा करा,